DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। सिडकोत लँड जिहादच्या आरोपावरून रहिवाशांचं तीव्र आंदोलन, निवासी संकुलात विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा घाट, स्थानिक नागरिकांचा विरोध, बांधकाम व्यावसायिकांना फेटाळले लँड जिहादचे आरोप। नाशिकमधील सिडको परिसरातील उंटवाडी भागात असलेल्या एका उच्चभ्रू निवासी प्रकल्पात सेंट्रल पार्कमध्ये खळबळजनक प्रकार समोर आला। येथील अनेक सदनिका नागपूरच्या एका वसतिगृह व्यवस्थापन कंपनीला भाडे तत्त्वावर देण्यात आल्या। मात्र या सदनिकांचा वापर अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह म्हणून केला जाणार असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केलाय। रहिवाशांच्या मध्यवस्तीत अशा प्रकारे वसतिगृह सुरू करणं हे लँड जिहादचाच एक प्रकार आहे। यामुळे परिसरातील शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, असा आरोप करत नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन केलं। निवासी प्रकल्पात व्यावसायिक वसतिगृह कसं काय असू शकतं असा सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला। दुसरीकडे संबंधित बांधकाम व्यावसायिक पिंकेश शहा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले। त्यांनी स्पष्ट केलं की लँड जिहादच्या चर्चा निव्वळ अफवा आहे, या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नाही। सेंट्रल पार्क हा निवासी प्रकल्प आहे, येथील सदनिका धारक हे त्यांच्यासाठी कुटुंबासारखेच आहे। या ठिकाणी श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा केलेली असून कोणताही गैरप्रकार झालेला नाही। आम्ही कोणालाही अशा प्रकारे जागा भाड्याने दिलेली नसून केवळ स्वतंत्र सदनिका विक्रीलाच प्राधान्य देत असल्याचं शहा यांनी नमूद केलं। या वादामुळे सिडको परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे दाद मागितली आहे। ब्युरो रिपोर्ट DNA न्यूज नाशिक।